मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती कोणत्याही कामामध्ये तल्लीन होतो आणि जीव ओतून काम करतो तेव्हा तो व्यक्ती मोठा झाल्याशिवाय राहतच नाही. असेच एक उदाहरण म्हणजे वाचन वेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती वाचन वेडे होते, किती ग्रंथप्रेमी होते याची उदाहरणे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यास करण्याची पद्धत व शैली कशी होती आणि ते वाचन वेडे कशा प्रकारचे होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यास करण्याची पद्धती व शैली नेमकी कशा प्रकारची होती. तर एका रात्री डॉक्टर बाबासाहेब वाचन करत बसलेले होते. त्यांनी घरातल्या कर्मचाऱ्याला सांगितले की उद्या सकाळी लवकर ये. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कर्मचारी घरी आला. 5 मिनिटे झाले तरी बाबासाहेबांचं आपल्याकडे लक्ष गेलंच नाही, म्हणून त्याने टेबलावरील 2 पुस्तके हलवली. त्यावर बाबासाहेब वर पाहत म्हणाले, तू अजून घरी गेला नाहीस. त्यावेळी तो कर्मचारी म्हणाला, मी मध्यरात्री घरी जाऊन आता परत सकाळी आलो आहे. रात्री वाचायला लिहायला बसलेल्या बाबासाहेबांना दुसरा दिवस कधी उजाडला हेही माहीत नव्हते. इतके ते एकाग्र मग्न होत असत. म्हणजेच एकाग्रता, स्थिरता या गोष्टी या प्रसंगातून आपल्याला इथे दिसून येतात. दुसरा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा कृष्णराव केळुस्कर यांनी भगवान गौतम बुद्धांचे चरित्र त्यांना भेट दिले होते. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. डॉक्टर बाबासाहेब सर्व वाचन अभ्यासाच्या दृष्टीने काहीतरी प्राप्त करण्यासाठी करत असत, केवळ आवड म्हणून नव्हे. तिसरा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत. पुस्तकांशिवाय अभ्यास कसा करणार, म्हणून ते दररोज ग्रंथालयात जात, तेथील पुस्तके वाचत अभ्यास करत. जितका वेळ ग्रंथालय उघडे असे तितका वेळ ते वाचित बसत. वाचता वाचता भूक लागायची तेव्हा ते आपल्याजवळील पावाचे तुकडे खायचे. एका दिवशी काय झालं की गोऱ्या ग्रंथपालाने त्यांना पावाचे तुकडे खाताना पाहिले. तो ग्रंथपाल म्हणाला, इथे खाण्यास मनाई आहे, तुम्ही इथला नियम मोडला आहे, तुम्हाला शिक्षा करावी लागेल. त्यावर बाबासाहेब म्हणाले, क्षमा करा, यापुढे मी सूचनेचे पालन करीन, उपाशी राहून येथे वाचत बसेल. अभ्यासासाठी दिवसभर उपाशी राहायची बाबासाहेबांची तयारी होती. ग्रंथपाल म्हणाला, अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही. त्यावर बाबासाहेब म्हणाले, शिक्षा करा, पण एक विनंती आहे, माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथाशिवाय मी जगू शकणार नाही. या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. या प्रसंगावरून पुस्तक अभ्यास यावरचं डॉक्टर बाबासाहेबांचं अजोड प्रेम दिसून येते. डॉक्टर बाबासाहेबांचं हे पुस्तक वरचं प्रेम पाहून ग्रंथपाल मनातून सुखावला आणि म्हणाला, मिस्टर आंबेडकर, तुम्ही उद्यापासून माझ्यासोबत जेवायचं, हीच तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवण आणत जाईल. बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ते पुढे सरसावले व ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. चौथा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेबांना वाचन अभ्यास करत असताना स्वतंत्रपणे विचार करता येत होते. संशोधन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो, तो त्यांच्याकडे होता. वाचन सुरू ठेवून स्वतःलाच कसे मार्गदर्शन करता येईल हे त्यांना ज्ञात होते. कोणता संदर्भ कोठे आहे हे त्यांना ताबडतोब स्मरत असे, अशी त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो, दिवसामागून दिवस कसे निघून जातात हेही त्यांना कळून येत नसे. रात्रभर ते वाचित लिहित बसत. या बाबतीत त्यांना कधी कंटाळा किंवा थकवा येत नसे. पुस्तके वाचताना ते त्यातली टिप्पणी काढून ठेवत असत. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकातून घेतलेल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विशिष्ट पद्धतीनेच किंवा विशिष्ट शैलीनेच अभ्यास करण्याची आवश्यकता वाटली नसेल. पुस्तकांवरचं प्रेम, अभ्यास, ध्यास, दृष्टिकोन, एकाग्रता, स्थिरता, प्रयत्न, कष्ट, मेहनत, ध्येय, उद्दिष्टे, दिवस रात्र अभ्यास करण्याची तयारी यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जीवनातील गोष्टी ह्या प्राप्त केल्या असतील
तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना जरूर फॉरवर्ड करा. त्यांना पण समजायला पाहिजे की कशा पद्धतीने आपण वाचन वेड झालं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.